तर हे बघा मित्रांनो, इथं बारामतीमध्ये इथं गणपती मूर्ती बनली जाते. तर ती गणपती मूर्ती कशी बनली जाते ती आपण बघून घेऊ. बघा हे बघा, हे मूर्ती कशा प्रकारे बनवतात. हे पहिली मूर्ती अशा बनवून घेतात, नंतर पेंटिंग करतात. हे आहे पेंटर. तर हे बघा, हे अशा प्रकारे मूर्ती घेतात. आता ही डोळ्याची डिझाईन काढतात. तर हे बघा, पूर्ण हातकला आहे बरं का मित्रांनो ह्यांची. हातावरती हे डोळ्याची डिझाईन काढतात. तर हे बघा कसं केलं ह्यांनी. हे ऑलरेडी असं असतं आणि तर हे बघा अशा प्रकारे यांनी आता एक छोटासा ब्रश आहे कोनदार, त्याने ते डोळ्याची भोवे वगैरे नक्षी काढतात. तर हे अशा प्रकारे त्यांनी बघा अशी डोळ्याची डिझाईन काढली जाते मित्रांनो. हे बघा पूर्ण हातावरती. आणि इकडं तुम्ही बघू शकता, इकडं पूर्ण पेंटिंग अशी घेतात. पेंटिंग तर हे बघा मित्रांनो, हे चक्र आहे गोल. तर ठेवली जाते. नंतर हे काय दाखव ना, हे बघा हे कलरचं ते गन हे स्प्रे हे, आणि स्प्रे करून घेतात कलरचे. हे बघा आता हे मूर्ती आणली. हे बघा बघा हे मूर्ती ठेवली. तिकडे ही मशीन आहे, यामध्ये कलर आहे. तर तिकडं स्प्रे केला जातो. तर असं हे मोठं गोडवान आहे. हे बघा एक साठा की गणेश उत्सव येण्या अगोदर हा साठा पूर्ण केला जातो. आणि इकडं पण यांचं गोडवान आहे. इकडं नक्षी त्या ते पाठीमागे चक्र कसे लावायचे काय, हे बनतं कशापासून तुम्हाला सांगतो मित्रांनो. हे बघा इकडं पोती ती, ह्यामध्ये पूर्ण शाडू आणि ह्यामध्ये तुम्हाला सांगतो चुनखडक ह्यापासून बनवले जातं. आणि इकडं आहे कलरचं. हे बघा हे कलर आहेत. तर ह्याच्यावरती डोळ्याची डिझाईन, चेहऱ्यावरचं हे ते बनलं जातं. तर हे तर हे बघा अशा मूर्ती आहेत. इकडं बघा हे बनवलं हे आहे गणपतीचा हात. एक सांच्यामधनं बनलं जातं. हा हात आहे. तर हे बघा हे आहे टोप. हे आहे टोप. तर असं पहिलं बनवून घेतलं जातं. आणि नंतर मग इकडं गणपती मूर्त्याचं इकडं भरपूर. इकडं बघा हे बघा हे गणपतीच्या मूर्त्या आहेत, पूर्ण मूर्त्याच्या बघितल्या का. ही गणपती मूर्ती बघू शकता अशी. फक्त हे झाली नंतर हिला कलर आणि चमक येण्यासाठी तिकडं मशनीवर केलं जातं. हा गणपती बघू शकता इकडं. हा गणपती आहे. तर हे गणपती पाहिले तर हे गणपती ऑलरेडी विकण्यासाठी तयार आहेत मित्रांनो. हे गणपती बघू शकता. हे बघा कागदामध्ये पूर्ण तयार आहे, मग साठा करून ठेवलेला आहे. हे बघा हे बघा हे पूर्ण विकण्यासाठी तयार आहेत गणपती. आणि इकडं हे बघा इकडं हा वेगळ्या मूर्ती आहे. बघितलं का हा गणपती कशी चमक आहे ह्याला. हा वेगळ्या प्रकारचा बघितलं का. गणपती साच्यातनं काढल्यानंतर जोडाजोडी झाल्यानंतर हे फक्त
अशी वरनं कलर आपल्या अंगाचा कलर हा दिला जातो, बघितला का. नंतर असा कलर दिल्यानंतर पुन्हा त्याला वेगळा कलर देऊन अशी चमक आणली जाते. हे बघा, आता ही चमक दिली आणि थोडं कलर दिल्यात आहे. अशा प्रकारे हे बघितलं का. असं केल्यानंतर कलर दाखवतो तुम्हाला. इकडे हे वेगवेगळ्या प्रकारचे कलर आहेत. हे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे कलर आहेत. तर हे हात पेंटिंग आहे पूर्ण. असं हे मोठं गोडवण आहे हा बारामतीचं. आणि इकडं गणपती हाताने ह्या टोपचा ह्याचा वगैरे कलर नक्षी वगैरे हाताने द्यायचं इकडं काम चालू आहे. असं हे मोठं गोडवण आहे. आणि हे होलसेल देतात, असं मूर्ती विकत नाहीत काय नाही. कारण इथनं माल बाहेर सप्लाय होतो आपल्या खेडेगावाने. हे ते अशा प्रकारे भारी वाटलं. सांगू शकत नाही किती मूर्ती आहेत ती, अशा भरपूर आहेत. त्या मुकून ठेवलेल्या नाही त्या. दुकान है हमारी, दुकान है इधर ही बनते हैं सर. नहीं कारखाना है उधर, कारखाना उधर है क्या? ये दुकान है इधर भी. स्टॉक शिल्लक रखता है क्या तुम? स्टॉक रहता ना मेरे पास. ऑर्डर लेता है क्या? ऑर्डर मतलब इतना मूर्ति चाहिए. हाँ लेते, ऑर्डर लेते ना अपन. ऑर्डर लेते क्या? तो सुबह से कितने बजे तक काम चालू करते हो? सुबह 7 बजे से लेके रात के 10 बजे तक. अरे बाप रे. कितने कामगार है आपके पास? 15 कामगार आहे उसके पास. तर सकाळ 7 वाजल्यापासून संध्याकाळ 10 वाजेपर्यंत त्यांचं एक काम चालू असतं. त्यांच्याकडे 15 कामगार आहे. अजून एक कारखाना आहे, शेजारी आहे. तिकडं मूर्ती बनवायचे साचेच मोठे मोठे. मित्रांनो, कैसा ऐसा आराम मिलता है तुमको? हाँ बहुत आराम रहता है इधर. आराम मिलता है ना? हाँ तो कैसा लगता है मूर्ति? बहुत अच्छा लगता है इधर. कितने दिन होते हैं इधर काम करते हो? हमको हो गए 5 साल. 5 साल? हाँ इधर. अरे बाप रे. 5 साल से बंदा काम कर रहा है इधर. ठीक आहे, बहुत अच्छा लगा. अशा प्रकारे आज काहीतरी नवीन ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. तर हा ब्लॉग आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला काय. आणि चॅनेलला सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करा. ओके, बाय बाय.